नमस्कार, इझी रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण शेपूची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। यासाठी आपल्याला लागणार आहे शेपूची भाजी, 1 टेबलस्पून गोडे तेल, 1/4 छोटा चमचा जिरे, 2 टेबलस्पून मूग डाळ, 3 ते 4 लसूण पाकळ्या। या पाकळ्या आपण हलक्याशा ठेचून घेतलेल्या आहेत। 3 चिरलेल्या मिरच्या, 2 टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट आणि 1 टीस्पून मीठ। सर्वात प्रथम मूग डाळ भिजवून घेऊया। यासाठी 2 टेबलस्पून मूग डाळीमध्ये पाणी ओतूया आणि 2 ते 3 मिनिटे मूग डाळ पाण्यात भिजत ठेवूया। भाजी पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। गॅसवर कढई ठेवूया। त्यात 1 टेबलस्पून गोडे तेल टाकूया। तेल गरम झाल्यानंतर 1/4 छोटा चमचा जिरे, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 3 चिरलेल्या मिरच्या, 2 टेबलस्पून मूग डाळ आणि 1 टीस्पून मीठ टाकूया। सर्व साहित्य हलवून घेऊया। यात शेपूची भाजी टाकूया। भाजी हलवून घेऊया। यामध्ये 2 टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट टाकूया। भाजी हलवून घेऊया। कढईवर झाकण ठेवूया आणि भाजी 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर शिजू देऊया। झाकण काढूया आणि 2 ते 3 मिनिटे मध्यम आचेवर भाजी हलवून घेऊया। भाजीतील पाणी पूर्ण आटेपर्यंत भाजी हलवूया। गॅस बंद करूया। शेपूची भाजी तयार। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।